तृतीयाला शिवनेरी गडावर ज्योतीच्या रूपाने एक दिवा पेटला आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला। सह्याद्रीच्या गडकोटांवर वनराजासारखा फिरू लागला तोच दिवा, तोच छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज 350 वर्षांनंतर पाकिस्तानने दहशतवादाने आपल्यावर समुद्रमार्गी आक्रमण केले की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची आठवण होते। आज चीनने वरून आक्रमण केली की आम्हाला शिवछत्रपतींच्या परराष्ट्र धोरणाची आठवण येते। आज इथे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवकालीन पाणी योजनेची आठवण येते। आज इथे शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला शिवकालीन शेती योजनेची आठवण येते। अरे 350 वर्ष झाली, विज्ञान एवढं प्रगत झालं, ज्ञानाची गंगा आमच्या दारोदारी आली, तरीही आम्हाला शिवछत्रपतींच्या धोरणांची आठवण हवी। मग यापेक्षा वेगळं महत्व आणि माझ्या राजस्थानची काय सांगावं? आजचा विषयही काही असाच आहे की शिवकालीन स्वराज्य व आधुनिक भारत। आज इथे असणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असायला पाहिजे होते। आज इथे असणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म परत व्हायला पाहिजे होता। पण मी मात्र एकच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यावे लागत नाही, तर त्यांना घडवावे लागते। पण त्यांना घडवण्यासाठी आधी जिजाऊंचा तरी जन्म व्हायला पाहिजे। पण आज आपल्या समाजात जिजाऊंची काय अवस्था आहे हो? आज जिजाऊंची गर्भातच हत्या केली जाते, स्त्री भ्रूण हत्या। मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो, मुलगा हा वंशाचा दिवा मानला जातो, पण त्याच वंशाच्या दिव्याची वाट बघता बघता लक्ष्मी रूपाने जन्माला येणाऱ्या मुली मात्र दुर्लक्षितच राहिल्या जातात। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी त्यांच्या शत्रूंच्या स्त्रियांमध्येही आपल्या आया बहिणी बघायला शिकवलं होतं, पण आज इथे आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाहीत। मग यासाठी तुम्ही आम्ही काय करतो? काहीच नाही। तुम्ही आम्ही यासाठी एकच केलं पाहिजे, तोडून टाका तो हात जो द्रौपदीच्या पदराकडे उठलाय, तोडून टाका जो हात जो द्रौपदीच्या पदराकडे उठलाय। मग पुन्हा कुठल्या दुर्योधनाची कुठल्याही द्रौपदीच्या पदराला हात लावायची हिंमत नाही झाली पाहिजे। मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची वेळ आली आहे, कारण हैदराबाद कोपर्डी सारख्या घटना येथे घडू लागल्या आहेत। म्हणजे अजूनही इथल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हे कोण कळलेच नाहीत। परस्त्री मातेसमान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचे माझ्या राजाच्या राज्यात होते। माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नाही तर 100% संरक्षण होते। आज जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनाही असा प्रश्न पडला असता की हीच का ती माती जिथे उभं केलं होतं हिंदवी स्वराज्य, हीच का ती माती जिथे गोवलकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, निजामपूरची निजामशाही आणि दिल्लीची मुघलशाही अशा 5 शाह्यांच्या छाताडावर पाय ठेवून मराठ्यांची स्वतंत्र अशी निर्माण केली होती मराठीशाही। आज जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनाही प्रश्न पडला असता की हीच का ती माणसं ज्यांच्यासाठी निर्माण केलं होतं हे हिंदवी स्वराज्य। अहिमंताच्या तीरापासून ते नर्मदेच्या तीरापर्यंत सकळ सुजलम सुफलम सर्व गुण संपन्न असं तयार केलं होतं हे स्वराज्य। आणि आज काय करून ठेवलं या स्वराज्याचे? आज जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर ही आताची काय वेळ आहे ती आलीच नसती आपल्यावर, म्हणजे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार हे कधी झालेच नसते। आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती। आज जनतेसाठी काही करायचं म्हटलं तर लोकांना राजकारणात जावे लागते। आज लोकांसाठी काही करायचं म्हटलं की परत लोकांना राजकारणातच जावे लागते। मग या राजकारणात जाण्यासाठी एखादा चांगला पक्ष, सुरक्षित मतदारसंघ पाहिजे। मग यासाठी पक्षश्रेष्ठींच्या हातापाया पडा, पक्षश्रेष्ठींकडे विनवण्या करा। पण आजही 350 वर्षांपूर्वी तुमचा स्वाभिमान ते दिल्लीपतीच्या दरबारात झुकला नाही। तुम्ही तर दिल्लीपतीला त्याच्या दरबारात खडे बोल सुनावणारे तुम्ही कसे कोणापुढे झुकणार? तुम्ही म्हणाला असतात नसला पक्ष नसू दे, माझे बाजी तानाजी मुरारबाजी असताना मला कशाला कुठल्या पक्षाची गरज? मी अपक्ष म्हणून लढेन। महाराज, पण तुमची ही रयत तरी आता कुठे पहिल्यासारखी राहिली आहे? सकाळी चहा गेला एकाकडे, दुपारी जेवायला दुसऱ्याकडे, संध्याकाळी तिसऱ्याकडे आणि दुसऱ्या दिवशी स्वतःच अपक्ष फॉर्म भरून तयार होतात। राजे मग तुम्ही म्हणाला असतात की नसले बाजी तानाजी मुरारबाजी तरीही चालेल, मी अपक्ष म्हणून लढेल। पण राजे, तुमची ही रयत तरी कुठे पहिल्यासारखी राहिले? जाता जाता एवढेच सांगून जाते की महाराजांचा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून एक तरी विचार आपल्यामध्ये आत्मसात करून तो जर का आपण प्रत्यक्ष कृतीत उतरवला ना तर महाराज जिथे कुठे असतील
प्रजा आणि हीच ती माणसं ज्यांच्यासाठी निर्माण केलं होतं हे हिंदवी स्वराज्य. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते.